कणा ताठ ठेवा, मान सरळ ठेवा, अगदी मान सरळ। दोन्ही खांदे एका रेषेमध्ये आहेत का बघा। आजच्या या मंगलमय प्रसंगी अतिशय अगदी सकाळच्या प्रहरी सूर्य उदयाच्या बरोबरच आपण या वेळूवनामध्ये आपण सर्वांनी प्रवेश केलेला आहे। हा संपूर्ण परिसर हा वेळूवनाचा परिसर आहे। अतिशय सुंदर हा परिसर। या ठिकाणी तथागत या ठिकाणी थांबलेले आहेत। तथागतांना हेच ते वेळूवन राजा बिंबिसाराने भगवंताला दान दिलेलं हे वेळूवन। भगवंताला दान दिल्यानंतर या वेळूवनामध्ये भगवंताने अनेक लोकांना, अनेक राजे महाराजे, येणाऱ्यांना अनेक लोकांना, नगरातील प्रत्येक मानवाला दुःखातून मुक्त होण्यासाठी, शुद्ध जीवन जगण्यासाठी याच ठिकाणी प्रवचन देऊन हजारो लोकांना दुःखमुक्त केले। आता ज्या ठिकाणी आपण ध्यान करत आहोत याच ठिकाणी भगवंत सुद्धा बसलेले आहेत। याच ठिकाणाहून भगवंत वावरले असतील, याच ठिकाणाहून भगवंत चालत गेले असतील आणि त्या जागेवरती, त्याच ठिकाणावरती आपण सुद्धा ध्यान करत आहोत। ज्या भूमीला तथागतांचा स्पर्श झाला, ज्या भूमीला भगवंताचा स्पर्श होऊन भगवंतानी ध्यान केलं, भगवंत वावरले, त्या पवित्र स्थळी आपण आज अगदी सकाळी सकाळी सूर्योदयाबरोबर आपण या ठिकाणी येऊन या निसर्गाच्या सानिध्यामध्ये, खुल्या वातावरणामध्ये, जसं भगवंत आणि भगवंताच्या समवेत भिक्खू संघ आणि त्या भिक्खू संघा समवेत अनेक उपासकांनी या ठिकाणी ध्यान केलं असेल, त्याच पद्धतीने आपण सुद्धा या ठिकाणी ध्यान करत आहात। हे आपलं सर्वांचं पुण्यकर्म आहे। आपल्या औरंगाबाद शहरामध्ये किती जनता आहे, किती लोक आहेत, किती बौद्ध धर्मीय लोक आहेत, परंतु ही संधी सर्वांना मिळते का? नाही मिळाली। ही संधी सर्वांना उपलब्ध झाली का? तर नाही झाली। केवळ आपल्याला संधी का प्राप्त झाली? तर हे आपलं पुण्यकर्म आहे। पुण्याच्या बलाने, पुण्याच्या प्रतापानेच माणसाला असं चांगल्या कर्माचं, कुशल कर्माचं माणसाला संधी मिळत असते। आणि म्हणून ही एक आपल्यासाठी फार मोठे पुण्य आहे। आपलं पुण्य फळाला आलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण ध्यान करत आहोत। येणारा श्वास आणि जाणारा श्वास बघा। श्वास येत आहे, श्वास जात आहे। येणारा श्वास उजव्या नासिकातून येतो का डाव्या नासिकातून येतो बघा। जाणारा श्वास उजव्या नासिकातून जातो का डाव्या नासिकातून जातो बघा। प्रत्येक श्वास बघण्याचं काम सुरू ठेवा। येणारा श्वास गरम आहे का थंड आहे बघा। जाणारा श्वास थंड आहे का गरम आहे बघा। येणारा श्वास आणि जाणारा श्वास हे कळत नसेल, जाणवत नसेल तर थोडा लंबा श्वास घ्या आणि लांब श्वास सोडा। आणखी थोडा लंबा श्वास घ्या, आणखी थोडा लांब श्वास सोडा।
येणारा श्वास आणि जाणारा श्वास प्रत्येकाने आपापल्या ध्यानावरती ठाम असावं. बाहेरच्या आवाजामुळे आपण विचलित होता कामा नये. भगवंत अशाच पद्धतीने ध्यानाला बसत असत तेव्हा त्यांच्या समोर अनेक प्रकारचे ध्यान भंग करण्यासाठी, ध्यान नष्ट करण्यासाठी, तथागतांना ध्यानातून उठवण्यासाठी अनेक प्रकारचे अकराळ विक्राळ आवाज व्हायचे. तथागतांना अनेक प्रकारचा त्रास व्हायचा, परंतु त्यावरती तथागतांनी विजय मिळविला. भगवंत त्यापासून डगमगले नाही, आपला निश्चय सोडला नाही त्यांनी. प्रत्येकाने आपण सुद्धा आपला निश्चय ढळू द्यायचा नाही. पाठीचा कणा ताठ ठेवा, मान सरळ ठेवा, होशमध्ये या, बेहोशेमध्ये राहू नका. प्रत्येक श्वास बघा, येणारा श्वास आणि जाणारा श्वास. श्वास येत आहे, श्वास जात आहे. बोला साधु साधु साधु. वंदन करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. वेळूवनामध्ये ही भगवंताची मूर्ती आहे. वेळूवनामध्ये हा एक सरोवर आहे, अतिशय सुंदर. याच्यामध्ये बदक सुद्धा आहेत, माशा पण आहेत, वेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळ्या कलरच्या माशा आहेत. आणि हा गार्डन अतिशय सुंदर हा परिसर आहे आपण बघत आहोत. आणि या वेळूवनामध्ये ही भगवंताची अतिशय सुंदर ही मूर्ती आहे. हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत. वेळूवन. राजा बिंबिसाराने भगवंताला तथागतांना वेळूवन दान दिलेलं होतं आणि त्याच वेळूवनाला या ठिकाणी भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत.
कॅसेट बघायला की नाही घरी? कॅसेट बघायला की नाही घरी? चॅनलवर हा आपले दररोजचे व्हिडिओ चालू आहे ना, दररोजचे व्हिडिओ चालू आहेत ना आपले. पाली भेटली तर ते येऊन जाते. मासा 2-3 कलरचे बरं, 2 कलरचे, 2-4 कलरचे आहे. अशा पद्धतीने वेळूवनामध्ये हा अतिशय सुंदर सरोवर आहे आणि या सरोवरामध्ये या भव्य मोठमोठ्या माश्या आहेत बघा. हे बघा, काही खाण्याला टाकल्यानंतर वरती येतात. कल काय या तलावामध्ये फार मोठमोठ्या माश्या आहेत बघा आणि वेगवेगळ्या रंगाच्या आहेत आणि आपले उपासक माश्या बघत आहेत बघा. काही खायला टाकल्यानंतर त्या माश्या वर येतात. खायसाठी कशा आल्या जवळ तिकडे मध्ये मध्ये बस.